नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत डिजिटल प्रोडक्ट बिझनेस का महत्त्वाचा आहे, याचे काय काय फायदे आहेत आणि हा आपण का केला पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे शांतपणे एक वही आणि पेन घेऊन बसा आणि संपूर्ण गोष्टी आहेत त्या लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टी समजतील। चला मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्व माहिती आहे नीट पद्धतीने जाणून घेऊया। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण वळूया स्क्रीनकडे। तर मित्रांनो, तुम्हाला आता इथे दिसत असेल डिजिटल प्रोडक्ट बिझनेस, याचे नक्की काय काय फायदे आहेत आणि हा बिझनेस का केला पाहिजे, का बेस्ट आहे याबद्दलची तुम्हाला माहिती इथे मी सांगणार आहे। याच्यासाठी मी इथे तुम्ही बघू शकता 10 पॉइंट आहेत ते सांगितलेले आहेत आणि आपण एक एक पॉइंट आहे तो क्लिअर कट पद्धतीने समजून घेणार आहोत। तर पहिला जो पॉइंट आहे त्या पॉइंटचे नाव आहे वन टाइम काम मल्टिपल सेल्स। याच्यामध्ये बघू शकता पहिला पॉइंट आहे प्रोडक्ट एकदाच बनवायचा आहे, पुन्हा पुन्हा विकता येतो, स्टॉक लागत नाही, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट लागत नाही आणि स्केलेबिलिटी अनलिमिटेड आहे। तर हो मित्रांनो, प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला एकदाच बनवावं लागतं, जास्त वेळा बनवावं लागत नाही। हीच डिजिटल प्रोडक्टची जास्तीत जास्त खासियत असते। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला प्रोडक्ट आहे ते एकदा बनवायचं आहे आणि कितीही वेळा विकू शकतो। एक वेळा विका, 2 वेळा विका, 10 वेळा विका, 1000 वेळा विका किंवा लाखो वेळा विका, प्रॉफिट तुम्हाला जास्तीत जास्त होणार आहे आणि प्रोडक्ट बनवायची जास्त गरज देखील पडणार नाहीये। तिसरा पॉइंट म्हणजे याच्यामध्ये स्टॉक तुम्हाला अजिबात लागत नाहीये, एकदाच फक्त प्रोडक्ट बनवायचंय आणि त्याच प्रोडक्टला तुम्ही जास्तीत जास्त वेळा सेल करू शकताय। चौथी गोष्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट लागत नाही। मित्रांनो, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट याच्यामध्ये बघायला गेलो तर अगदी ना के बराबर आहे, 0 आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट। कोणत्याही प्रकारचे इथे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आपल्याला लागत नाही। आणि नंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे स्केलेबिलिटी अनलिमिटेड। तुम्ही कितीही वेळा कोणत्याही लेवल पर्यंत याला स्केल करू शकता। तुम्हाला जर माहित नसेल तर मित्रांनो मी सांगतो, कितीतरी लोक आहेत ते या बिझनेसला एकदम चांगल्या लेवलला घेऊन जात आहेत आणि चांगल्या पद्धतीने पैसे देखील कमवत आहेत आणि मोठ्या लेवलला स्केल करतायत, अगदी स्वतःचे कोर्सेस बनवतायत आणि त्याला कंपनीमध्ये कन्वर्ट करत आहेत। एवढं मोठं आपण याला स्केल करू शकतोय। तर मित्रांनो, आता आपण पहिला पॉइंट बघितलेला आहे, आता आपण दुसरा पॉइंट बघूया। तर दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे लो इन्व्हेस्टमेंट बिझनेस। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागणार नाहीये। तुम्ही इथे बघू शकता, याच्यामध्ये आपल्याला दुकान अजिबात लागत नाही, तुम्हाला दुकान बनवायची गरज लागणार नाहीये। म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर फिजिकल जो प्रोडक्ट बिझनेस असतो त्याच्यामध्ये आपल्याला दुकान लागतं, परत स्टाफ ठेवावा लागतो, अशी काही गरज लागत नाही। इथे दुकानाची गरज नाहीये, तुमच्याकडे फक्त मोबाईल पाहिजे, इंटरनेट पाहिजे, बस, बाकी कोणत्याही गोष्टीची गरज लागणार नाहीये। तिसरी गोष्ट म्हणजे ऑफिस नसलं तुमच्याकडे तरी देखील चालेल, तुम्ही घरात बसून हा संपूर्ण बिझनेस आहे तो एकदम चांगल्या लेवलला करू शकता। त्याच्यानंतर स्टाफची गरज लागत नाही अजिबात। याच्यामध्ये तुम्ही एकटे, वन मॅन आर्मी असता, एकटे बसून हा संपूर्ण बिझनेस आहे तो चांगल्या लेवलला करू शकता। त्याच्यानंतर आहे डिलिव्हरी कॉस्ट। तर मित्रांनो, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची डिलिव्हरी कॉस्ट आहे ते अजिबात लागत नाही, कारण तुम्ही एक स्वतः डिजिटल प्रोडक्ट बिझनेसमॅन आहात। याच्यामध्ये सर्व गोष्टी डिजिटली आहेत, त्यामुळे याच्यामध्ये डिलिव्हरी कॉस्ट अजिबात लागत नाही। तर तुम्हाला आय होप दुसरा पॉइंट देखील संपूर्ण पद्धतीने समजला असेल। आता आपण जाऊया तिसऱ्या पॉइंटकडे। तर मित्रांनो, तिसरा पॉइंट आहे हाय प्रॉफिट मार्जिन। या पॉइंट मध्ये जर बघायला गेलं तर तुम्ही इथे बघू शकता, मी काय लिहिलेलं आहे, नो रॉ मटेरियल। याच्यामध्ये कोणत्याही रॉ मटेरियलची तुम्हाला गरज पडणार नाहीये। 70 to 90% प्रॉफिट मार्जिन याच्यामध्ये तुम्हाला भेटू शकतो। एकदा का तुम्ही डिजिटल प्रोडक्ट बनवलं, त्याला समथिंग XYZ तुम्हाला वेळ लागला, ओके, जास्त काही वेळ लागत नाही पण थोडासा समजा वेळ लागलाच, ते प्रोडक्ट तुम्ही जर 199 रुपीजला विकताय ना, ते एवढं लक्षात ठेवा 180 ते 190 रुपये तुम्हाला त्याच्यातनं प्रॉफिट होणार आहे आणि वरचा 8-9 रुपये आहे तो तुम्हाला एक तुमचा चार्जेस फक्त कटणार आहेत। मग विचार करा, एवढा कोणत्याही बिझनेसमध्ये प्रॉफिट होतो का? फक्त डिजिटल प्रोडक्ट बिझनेसमध्ये तुम्हाला हा प्रॉफिट होतो। त्याच्यानंतर आहे नो रिपीट कॉस्ट। म्हणजे समजा हा आता माझ्याकडे माईक आहे, हा माईक प्रत्येक वेळेस त्या कंपनीला बनवण्यासाठी प्रत्येक वेळेस वेगवेगळी कॉस्ट येते, बरोबर, पण तुमच्या डिजिटल प्रोडक्टमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची डबल कॉस्ट येत नाही, नो रिपीट कॉस्ट। त्यानंतर फिजिकल बिझनेसपेक्षा जास्त मार्जिन तुम्हाला या बिझनेसमध्ये भेटतं। तुम्ही जर बघत असाल तर फिजिकल बिझनेसमध्ये जर बघायला गेलं तर जास्तीत जास्त मार्जिन तुम्हाला या बिझनेसमध्ये भेटतं, ओके। आय होप तुम्हाला तिसरा पॉइंट आहे तो देखील समजला असेल। आता चौथ्या पॉइंटमध्ये आपण काय समजून घेणार आहोत ते म्हणजे ऑटोमेशन याच्यामध्ये पॉसिबल आहे। तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर हे बघा, लँडिंग पेज तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता,
पेमेंट गेटवे देखील ऍड करू शकता, ऑटो ईमेल पाठवू शकता, ऑटोमॅटिक व्हॉट्सअपला मेसेज पाठवू शकता, डेली ईमेल्स तुम्ही ऑटोमॅटिकली पाठवू शकता. ह्या सगळ्या ऑटोमेशन्स आहेत ना, त्या तुमच्या या डिजिटल प्रोडक्ट बिझनेसमध्ये पॉसिबल आहेत. त्याच्यामुळे डिजिटल प्रोडक्ट बिझनेस बेस्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यासोबतच तुम्ही ते वेबिनार फनेल बनवू शकता किंवा डायरेक्ट 99 किंवा 199 रुपयाचं प्रोडक्ट बनवून डायरेक्ट फेसबुक ॲड लावून सेल करू शकता किंवा ऑर्गॅनिकली ट्रॅफिक आणून जास्तीत जास्त सेल्स आणू शकता. या सगळ्या गोष्टी आहेत ना, डिजिटल प्रोडक्ट बिझनेसमध्येच मित्रांनो पॉसिबल आहेत. आणि झोपेत असताना सुद्धा मित्रांनो असा कोणताच बिझनेस नाही जो तुम्हाला प्रॉफिट देतो, तो म्हणजे डिजिटल प्रोडक्ट बिझनेस. डिजिटल प्रोडक्ट बिझनेसमध्ये तुम्ही एकदा सगळा सेटअप बनवला ना की तुम्हाला झोपेत असताना सुद्धा सेल्स येत असतात, एवढं लक्षात ठेवा. आता आपण जाऊया 5व्या पॉईंटकडे. 5व्या पॉईंटचं नाव आहे लोकेशन फ्रीडम. म्हणजे बघा, प्रत्येक वेळेस तुम्ही जॉबला गेला की 9 to 5 जॉब असतो, तुम्हाला जॉबवरतीच जावं लागतं, तिथे बसून तिथला लॅपटॉप वापरून तिथेच काम करावं लागतं, हे तर तुम्हाला माहिती आहे. पण डिजिटल प्रोडक्ट बिझनेसमध्ये लोकेशन फ्रीडम आहे. लोकेशन फ्रीडम म्हणजे काय, तुम्ही कुठूनही बसून काम करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जरी तुम्ही विलेजमध्ये असाल, सिटीमध्ये असाल, अब्रॉड बाहेरच्या देशात कुठे राहत असाल, काही याने फरक पडणार नाहीये. अगदी तुम्ही झोपडीत जरी राहत असला ना, तुमच्याकडे मोबाईल असला, इंटरनेट असला आणि साधा दररोजचा दिवसाचा 1 तास तुम्हाला भेटत असेल ना, तरी देखील तुम्ही करू शकता. कितीतरी लोक असे आहेत जे याला जॉब करत करत पार्ट टाइम बिझनेस म्हणून करतायत आणि त्याच्यामधून चांगले पैसे कमवत आहेत. त्याच्यासोबतच तुमच्याकडे लॅपटॉप असेल, मोबाईल असेल तरी देखील पुरेसा आहे. मी म्हणत नाही लॅपटॉप, कम्प्युटर हाय लेवलच्या गोष्टी पाहिजेत. तुमच्याकडे मोबाईल आहे ना अँड्रॉइड, बस झालं, अजून काही गरजेचं नाहीये. हे झाला 5वा पॉईंट. आता आपण 6वा पॉईंट आहे तो एकदा समजून घेऊया. 6वा पॉईंट आहे टाइम फ्रीडम. जर तुम्ही बघायला गेलं मित्रांनो, तर या डिजिटल प्रोडक्ट बिझनेसमध्ये तुम्हाला फिक्स टायमिंग अजिबात लागत नाही. तुमच्याकडे फिक्स टायमिंग नसेल चालेल, तुम्ही सकाळी काम केलं थोडा वेळ ठीक आहे, दुपारी काम केलं थोडा वेळ तरी देखील ठीक आहे, संध्याकाळी काम केलं थोडा वेळ तरी देखील ठीक आहे. सो हे फिक्स टायमिंगची आपल्याला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गरज पडत नाही. पार्ट टाइम देखील तुम्ही काम सुरू करू शकता. मी जसं म्हणलो, याच्यामध्ये जास्तीत जास्त कोण करतात माहितीये का कामही, जे लोक जॉब करतायत आणि त्यांना साईड इन्कम करायचे आहे ते लोक याच्यामध्ये जास्त पैसे कमवतात. कारण दररोज जॉबवरनं आल्यानंतर 1 ते 2 तास काम करून हे अशा पद्धतीने पैसे कमवत असतात. त्याच्यासोबत तुम्हाला मी सांगितलं, जॉब सोबत हे पॉसिबल आहे. जॉब सोबत आपण या सर्व गोष्टी आहे त्या करू शकतो. त्यामुळे नीट लक्षात ठेवा हे 3 पॉईंट. फिक्स टायमिंग नाहीये, पार्ट टाइम सुरू करू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जॉब सोबत देखील पॉसिबल आहे. आता आपण 6वा पॉईंट आहे तो पूर्णपणे समजून घेतलेला आहे. आता आपण 7व्या पॉईंटकडे जाऊया. त्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज या यूट्यूबच्या व्हिडिओ जो आत्ता तुम्ही बघताय त्याला एकदा लाईक नक्की करा. त्याच्यासोबत आपला जो चॅनल आहे त्याच्यावरती आपण डिजिटल प्रोडक्ट बिझनेस याबद्दल संपूर्ण माहिती सांगत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे ते तोडा फोडा काहीही करा, पण त्याच्यावरती क्लिक झालं पाहिजे आणि आपला चॅनल सबस्क्राईब झाला पाहिजे. त्यामुळे सबस्क्राईब देखील करा. ओके, आता आपण वळूया 6व्या 7व्या पॉईंटकडे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे AI सपोर्ट. म्हणजे काय माहितीये का, या डिजिटल प्रोडक्ट बिझनेसमध्ये तुम्ही जर नीट बघायला गेला तर याच्यामध्ये अजून एक काय फायदा होतो माहितीये, तुम्ही संपूर्ण गोष्टी AIच्या माध्यमातून करू शकता. म्हणजे कॉन्टेंट आहे AI ने बनवायचं, डिझाईन आहे ती देखील AI ने बनवायची, स्क्रिप्ट आहे ती देखील AI ने बनवायची, ऑटोमेशन टूल्स आहेत ते देखील AI चा वापर करून करायचं. अगदी याच्यामध्ये तुम्हाला फेस दाखवायची सुद्धा गरज पडत नाही. जर नीट बघायला गेलं ना तर फेस दाखवायची पण तुम्हाला याच्यामध्ये गरज पडत नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही AI चा वापर करून करू शकता. तर मित्रांनो, AI एवढं ॲडव्हान्स लेवलला झालेलं आहे ना की कॉन्टेंट झालं, डिझाईन झालं, ग्राफिक झालं, व्हिडिओ झालं, सगळ्या गोष्टी तुम्ही AIच्या माध्यमातून करू शकता. डिजिटल प्रोडक्ट बिझनेससाठी ChatGPT, Google Gemini, Perplexity ह्यासारख्या वेबसाईट जरी वापरल्या ना तरी तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा की आपल्याला डिजिटल प्रोडक्ट बिझनेस जर चालू करायचं असेल तर 90% काम आहे ते AI तुमचं काम करणार आहे. आता तुम्हाला 7वा पॉईंट देखील मित्रांनो समजला असेल, तर आपण जाऊया 8व्या पॉईंटवरती. 8व्या पॉईंटचं नाव आहे, तर मित्रांनो आता तुम्हाला 7वा पॉईंट समजला असेल तर आपण जाऊया आता 8व्या पॉईंटवरती. 8व्या पॉईंटचं नाव आहे अनलिमिटेड स्केलिंग. मित्रांनो, तुम्हाला मी कित्येक वेळा सांगितलेलं आहे की असा हाच बिझनेस आहे की याला अनलिमिटेड वेळा आणि मोठ्या लेवलला आपण स्केल करू शकतो. मी असं का बोलतोय तुम्हाला त्याचं कारण सांगतो. कारण बघा, लेट सी तुम्हाला तुमच्याकडे XYZ नॉलेज आहे. एकदा विचार करा शांत बसून, तुमच्याकडे कोणतं नॉलेज आहे एकदा विचार करा बरं आणि कमेंटमध्ये मला सांगा.
जे पण तुमच्याकडे नॉलेज असेल, जसं की तुम्हाला शिकवता चांगलं येतं किंवा तुमचं एखादं इंस्टाग्रामचं पेज आहे आणि त्याच्यावरती चांगले फॉलोअर आहेत, तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्रामचे फॉलोअर कसे वाढतात, तर तुम्ही त्याच्यावरती एखादं समजा ई बुक लिहिलं, एखादा कोर्स बनवला आणि ते एखादी मेंटरशिप देताय, तर ते तुमचं एक डिजिटल प्रोडक्ट झालं. ते तुम्ही 1000 लोकांना विकू शकता, 10,000 लोकांना विकू शकता किंवा 1,00,000 किंवा 10,00,000 लोकांना पण विकू शकता. सिंगल प्रोडक्ट कितीही वेळा स्केल करा, किती वेळा विका. त्यामुळे मी इथं बोललोय की अनलिमिटेड स्केलिंग आहे. ओके. दुसरा पॉइंट म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ऍड लावल्या की स्केल करता येतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही एकदा फेसबुक ऍड लावली, गुगल ऍड लावली, व्हिडिओ ऍड लावली, ग्राफिक ऍड लावली, कोणतीही ऍड लावली आणि टार्गेट ऑडियन्स पर्यंत तुमचं प्रोडक्ट जर पोहोचवलं, तर गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतो की तुम्हाला जास्तीत जास्त तिथून सेल येणार आहे. ओके. समजा XYZ तुम्ही अमाऊंट लावली तर त्याच्या डबल किंवा टिबल रेव्हेन्यू तुम्हाला येणार आहे. एक्झाम्पल 200 रुपये लावली तर 1000 रुपये तरी तुम्हाला त्याच्यामधून प्रॉफिट होईल. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतोय. तर हा याच्यामध्ये एक फायदा आहे. त्याच्यासोबतच इंटरनॅशनल सेल याच्यामध्ये पॉसिबल आहे मित्रांनो. समजा तुम्ही हाऊ टू लूज बेली फॅट, ओके, वुमनसाठी तुम्ही एखादा डिजिटल प्रोडक्ट बनवलं की हाऊ टू लूज बेली फॅट कशा पद्धतीने कमी करायचं आणि ते इंटरनॅशनल ऑडियन्सला टार्गेट केलं, अमेरिका, आफ्रिका, USA मध्ये टार्गेट केलं, तर तिथल्या लेडीज आहेत ते $10 असू, $20 असू, ते प्रोडक्ट नक्की बाय करतात, अगदी इंडियन ऑडियन्स सुद्धा. त्यामुळे याच्यामध्ये अनलिमिटेड स्केलिंग आहे. हे पॉइंट लक्षात ठेवा. मी तुम्हाला जे 3 पॉइंट सांगितलेत ते, एक प्रोडक्ट कितीही वेळा विकू शकतो, ऍड्स लावलं की त्याला स्केल करता येतं आणि इंटरनॅशनल सेल देखील याच्यामध्ये पॉसिबल आहेत. सो आय होप तुम्हाला 8वा पॉइंट आहे तो देखील समजला असेल. आता आपण जाऊया 9व्या पॉइंट वरती, ज्याचं नाव आहे रिकरिंग इन्कम मॉडेल. तुम्हाला जर माहित नसेल रिकरिंग इन्कम मॉडेल काय आहे, तर एक गोष्ट सांगतो. समजा तुम्ही हे डिजिटल प्रोडक्ट XYZ व्यक्तीचं घेतलं विकत, किंवा तुमचं एखाद्यानं डिजिटल प्रोडक्ट विकत घेतलं, ते आहे 99 रुपयाचं, या महिन्यामध्ये त्यानं घेतलं, ओके, सबस्क्रिप्शन मॉडेल, तर पुढच्या महिन्यात पण घेतो, त्याच्या पुढच्या महिन्यात पण घेतो. जसं एक्झाम्पल घेतो तुम्हाला, तुमच्याकडे जिओचं सिम कार्ड आहे किंवा एअरटेलचं सिम कार्ड आहे, बरोबर, तुम्ही दर महिन्याला रिचार्ज मारताच की नाही, किंवा तुमच्याकडे जिओ हॉटस्टार आहे किंवा तुमच्याकडे नेटफ्लिक्स आहे किंवा Amazon प्राईम आहे, दर महिन्याला तुम्ही त्याचं सबस्क्रिप्शन घेताच का नाही, तर त्याला म्हणतात सबस्क्रिप्शन मॉडेल. आणि हे पॉसिबल आहे डिजिटल प्रोडक्ट बिझनेसमध्ये. सो अशा खूप साऱ्या व्हेरिएशन्स आहेत ज्या आपल्याला डिजिटल प्रोडक्ट बिझनेसमध्ये अप्लाय करता येतात. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मेंबरशिप मॉडेल, दुसरा आहे सबस्क्रिप्शन बेस मॉडेल, तिसरा आहे अपसेल किंवा हाय तिकीट, आणि चौथा आहे लॉंग टर्म इन्कम. ओके. सो या 3-4 गोष्टी जर तुम्ही केल्या ना, तर तुम्हाला याच्यामध्ये चांगला फायदा होत जातो. जेवढे तुम्हाला डिजिटल प्रोडक्ट बिझनेसच्या मित्रांनो मी फायदे सांगेन ना, तेवढे कमीच आहेत. त्यामुळे तुम्ही डिजिटल प्रोडक्ट बिझनेस करणं गरजेचं आहे. तुम्ही जर आता एक जॉब करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की मला एक साईड इन्कम करणं गरजेचं आहे, तर मी तुम्हाला तुमचा भाऊ इथे सांगतोय की डिजिटल प्रोडक्ट बिझनेस शिवाय दुसरा कोणताही बिझनेस तुम्ही करू नका. कारण याच्यामध्ये 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये पाहिजे तेवढा इन्कम आपल्याला करता येतो. हे लक्षात ठेवा वाक्य माझं. आय होप तुम्हाला रिकरिंग इन्कम मॉडेल हा जो पॉइंट आहे तो नीट पद्धतीने समजलेला असेल. आता आपण समजून घेऊया 10वा पॉइंट, ज्याचं नाव आहे फ्युचर प्रूफ बिझनेस. काय आहे? फ्युचर प्रूफ बिझनेस आहे 10वा पॉइंट. ते तुम्हाला क्लिअर कट पद्धतीने सांगतो. याच्यामध्ये पहिला पॉइंट मी सांगितलेला आहे, डिजिटल एज्युकेशन वाढले आहे. बघा, नीट जर बघायला गेलं मित्रांनो, तर पुढचे 10-15 वर्षामध्ये हे चांगल्या लेवलला जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता शाळेमध्ये गेला, कॉलेजेसमध्ये गेला, तर वही पेनाने जास्त गोष्टी शिकवत नाहीत, डिजिटली जास्त गोष्टी शिकतात. त्याच्यासोबत जर एक्झाम करायचं म्हटलं तरी ऑनलाईन एक्झाम आहेत, आत्ता क्लासेस शिकवायचं म्हटलं तरी क्लासेस देखील ऑनलाईन आहेत. त्यामुळे डिजिटली एज्युकेशन वाढत चाललेलं आहे. त्याच्यासोबतच क्रिएटर इकॉनॉमी बूम, म्हणजे 90% पेक्षा जास्त लोक आहेत जे इन्फ्लुएन्सर आहेत, ते पैसे देखील डिजिटल प्रोडक्ट बिझनेसमधून कमवत आहेत. आणि क्रिएटर इकॉनॉमी वाढलेली आहे, म्हणजे जे लोक इन्फ्लुएन्सर आहेत ना, त्यांच्यामध्ये ही गोष्ट जास्त वाढलेली आहे. हा एक याच्यामध्ये फायदा आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे रिमोट वर्क कल्चर. म्हणजे आता जर तुम्ही बघत असाल तर खूप वेळा जॉबवरती असं होतं की रिमोटली काम करतात. कधी जॉबवरती जाऊन काम करायचं, कधी घरी बसून काम करायचं, कधी ट्रॅव्हलिंगमध्ये काम करायचं. सो रिमोट वर्क कल्चर आहे ते आत्ताच्या घडीमध्ये खूप जास्त वाढलेलं आहे. त्याच्यामुळे देखील तुम्हाला हा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे AI रिव्हॉल्युशन आलेलं आहे. तुम्ही बघत असाल खूप सारे लोक आहेत ते क्रोम, मोजिला, ओपेरा मिनी असले जे सॉफ्टवेअर होते ते वापरायचं त्यांनी बंद केलं, इंटरनेटच वापरायचं बंद केलंय. त्याच्याऐवजी रिप्लेस कशाला केलंय? ChatGPT ला केलंय. त्याच्याऐवजी रिप्लेस कशाला केलंय? गुगल जेमिनीला केलंय.
परप्लेक्सिसिटीला केले, असे जे सॉफ्टवेअर आहेत ना ते जास्त वापरले जात आहेत. का? कारण डॉट आन्सर भेटतंय. म्हणजे डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काय आणि ते का केलं पाहिजे. तुम्ही ChatGPTला जर टाकलं तिथे तुम्हाला संपूर्ण आन्सर भेटतंय, बरोबर. सो ऑन पॉइंट सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे भेटतायत. आणि AI एवढं चांगल्या लेवलला मित्रांनो चाललेलं आहे की AI मुळे आता लोकांचे जॉब सुद्धा चाललेले आहेत. तुम्ही एकदा जाऊन सर्च करा. Amazonमध्ये 2025-26 मध्ये जर बघायला गेलं तर 16,000 लोकांना काढून टाकलंय. 15 ते 16,000 लोकांना. कशामुळे? तर AI मुळे. त्यांचा जॉब AI ने घेतलेला आहे. मग विचार करा, तुम्ही जर आता जॉब करताय तर तुमच्यासाठी तुमचा जॉब आता सिक्युअर आहे काय ते एकदा बघा. त्याच्यामुळे जर तुम्ही एकाच जॉबवरती एकाच इन्कमवरती टिकलेला असाल ना मित्रांनो, तर एक गोष्ट सांगतो, तुम्ही अजून सुद्धा गरीब आहे. भले तुम्ही दर महिन्याला 1 लाख कमवताय आणि अजून सुद्धा जॉब करताय आणि जॉबमधून तुम्हाला दर महिन्याला 1 लाख येतोय, तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अजून सुद्धा गरीब आहे. का माहितीये? समजा असं नको व्हायला, पण असं झालं, तुमचा जॉबच जर गेला तर तुमचा इन्कम सोर्स कुठून येणार आहे? दुसऱ्या दिवशी आला ना तुम्ही रस्त्यावरती. त्यामुळे तुम्हाला एक साईड इन्कम असणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं डिजिटल प्रोडक्ट बिझनेस शिवाय दुसरी कोणतीही साईड इन्कम असू शकत नाही. ह्याचे काय फायदे आहेत, का केलं पाहिजे, हे तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला हा पॉइंट देखील नीट पद्धतीने समजला असेल. तर मित्रांनो, डिजिटल प्रोडक्ट बिझनेस याचे काय काय फायदे आहेत याबद्दलच्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्याच आहेत. त्याच्यासोबतच हे का केलं पाहिजे आणि का बेस्ट आहे हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याच्यासोबतच अजून एक मित्रांनो मी तुम्हाला गोष्ट सांगतोय, ती म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण स्वतःचा डिजिटल प्रोडक्ट बिझनेस आहे ते चालू करूया, त्यामधून चांगल्या पद्धतीने दर महिन्याला कमीत कमी 40-50 हजार कमवूया, तर ते अगदी सोपं आहे, तुम्ही कमवू शकता. आणि त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी एक वेबिनार घेऊन आलेलो आहे. त्या वेबिनारमध्ये 90 मिनिटांमध्ये अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये डिजिटल प्रोडक्ट बिझनेस काय असतो, तो कशा पद्धतीने सुरू करायचा आणि त्यामधून पैसे कसे कमवायचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला 90 मिनिटांमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला तो वेबिनार जॉईन करायचा असेल किंवा ते डिजिटल प्रोडक्ट बिझनेस संपूर्ण शिकून घ्यायचं असेल, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे, जॉईन फ्री वेबिनार. त्यावरती क्लिक करा आणि आपला वेबिनार नक्की जॉईन करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जे लोक बेरोजगार आहेत. आपण भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद,